जागृत व्हा, सतर्क रहा. शर्मा लेआउटमध्ये उत्साहात वृक्षारोपण, झाडांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड व संरक्षण भिंतीची मागणी. मेहकर शहरातील नवीन बस स्थानकासमोरील शर्मा लेआउट येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संप्रदायाचे भक्तगण तसेच शर्मा लेआउटमधील रहिवाशांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाला माननीय उद्धवरावजी फंगार यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. तसेच उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. या उपक्रमात ज्ञानेश्वर आव्हाडे, आशा आव्हाडे, रामेश्वर बचाटे, अर्चना बचाटे, डॉक्टर लांबाडे ताई, देशपांडे सर, सुनील गंगाराम खिल्लारे, कल्पना खिल्लारे, अशोक बचाटे तसेच परिसरातील इतर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी लावलेल्या रोपांचे दीर्घकालीन संरक्षण व्हावे यासाठी संबंधित प्रशासनाने ट्री गार्ड उपलब्ध करून द्यावेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी केली. वृक्षारोपणानंतर रोपांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही सर्वांनी सामूहिकपणे स्वीकारली. रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांचा रामानंद संप्रदाय अंतर्गत आम्ही ही वृक्षारोपण मोहीम हाती घेतलेली आहे आणि गेल्या वर्षी 1.25 लाखापर्यंत आमच्या संप्रदायाने वृक्षारोपण केलेलं आहे. आता तेच रेकॉर्ड आम्हाला तोडायचं आहे म्हणून आज आम्ही आपल्या तालुक्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये 200 म्हणजे छोट्या छोट्या रोपांचं लागवड करणार आहोत. तर मी स्वतः पीठ समितीमध्ये आहे, ब्रिगेडियर विकास या पदावर संप्रदाय रामानंदाचार्य संप्रदाय आणि स्वतः मी जनम प्रवचनकार पण आहे. आणि आपल्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष श्री रामेश्वरजी बचाटे हे आहेत आणि आमच्या रामानंद संप्रदायाचेच हे श्री पंढरीनाथ देवकर हे सचिव आहेत. आणि आमच्या ह्या संप्रदाय रामानंद एमएस कॉलेज मेहकर, मी या शर्मा कॉलनीमध्ये मागील 20 वर्षापासून राहतो. एवढा बस स्टँडवरचा हा एरिया आपण जर पाहिलं तर राजकीय लोकांच्या लगेबांधीनं ज्या ठिकाणी कोणी राहत नाही त्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत, त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल झालेले आहेत. परंतु हा बस स्टँडवरचा एरिया हा अजूनही उपेक्षित आहे. या निमित्तानं तुमच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो की शर्मा लेआउट अवघ्या 500 मीटरवर बस स्टँडपासून आहे. या ठिकाणी कंपाऊंड वॉल अद्याप कोणी या ठिकाणी पाहिलेलं नाही की लोक कशा प्रकारे जीवन जगतात. तर मागच्या वर्षी फक्त या ठिकाणी रोड झाले तेवढंच या ठिकाणी एक आम्हाला आशादायक गोष्ट घडलेली आहे. या ठिकाणी जे काही नगरपालिकेचे कॉम्प्लेक्स आमच्या बाजूला घरासमोर आलेले आहेत त्या ठिकाणी आमचा एक प्रश्न आहे की ती संडास बाथरूमची जागासुद्धा त्यांच्या स्वाधीन आहे की त्या ठिकाणी संडास बाथरूम होणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी असं सुचवू इच्छितो की कृपया आम्ही सुद्धा मानवच आहोत, आम्ही आपलेच आहोत, आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे तर आपण आमची ही अपेक्षा पूर्ण करावी ही या ठिकाणी मी ज्ञानेश्वर प्रल्हाद आव्हाडे राहणार शर्मा लेआउट मेहकर. आज आम्ही इथं आमच्या कॉलनीच्या वतीनं वृक्षारोपण करून राहिलो. तरी आम्हाला आमच्या एक मनातली इच्छा आहे की बा पालिकेतर्फे ट्री गार्ड आणि काही चांगले जर रोपं आम्हाला भेटतील तर आम्ही पुन्हा आणखी इथं व्यवस्थितशीर लावून घेऊ. आणि याच्यानंतर सुद्धा काही जनावरांना खाऊ नये वगैरे याच्याकरता आम्हाला वॉल कंपाऊंडची याला अत्यावश्यक गरज आहे. आणि याच्या आधी सुद्धा आमचं वॉल कंपाऊंड मंजूर झालं होतं परंतु ते कुठे गेलं याचा काही आम्हाला पत्ता लागला नाही. आज रोजी आम्हाला वॉल कंपाऊंडची गरज आहे. शासनाने याच्याकरता या लेआउटच्या करता जे वॉल कंपाऊंड आहे ते वॉल कंपाऊंड द्यावं, ट्री गार्ड द्यावं, आम्ही वृक्ष लावून जतन करू अशी सर्व कॉलनीच्या वतीनं आमची इच्छा आहे. आव्हाडे मामा, ज्या नवीन वस्ती झालेली आहे तुम्ही पाहिलेले भरपूर खंडाळ्यापर्यंत जोडल्या गेलेले आहे, ज्या भागात वस्तीच नाही, जास्त लोकच नाहीत तिकडं कंपाऊंड वॉल झालेले तर तिकडं वृक्षारोपण चालू आहे. ती चांगलीच गोष्ट आहे, समजा विकास व्हायला लागला मान. पण जिथं रहिवासी राहतात, वस्ती आहे गर्दीची, तिथं ज्या ओपन फेसची अशी दयनीय अवस्था आहे, कंपाऊंड वॉल झालं नाही किंवा कोणत्या सुविधा नाहीत. लेकरा बाळाला खेळण्यासाठी म्हातारे कोथारे लोक बसतात संध्याकाळच्या पहारी येऊन, इथं काही सुविधा होऊन न राहिली, मग दुर्लक्ष काय व्हावं लागलं. आम्ही 2000 पासून इथं राहायला आलेलो आहे. आतापर्यंत आमच्या या कॉलनीमध्ये रस्तेही सुद्धा नव्हते. तर आता योगायोगाने यावर्षी मागच्या वर्षी काही रस्ते झाले, यावर्षी एक रस्ता होऊन राहिला. हो, आणि
त्याच्यामुळे असं वाटतं की बा आता वॉल कंपाऊंड सुद्धा गरज आहे आम्हाला. बरं बरं तर वॉल कंपाऊंड व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि ट्री गार्ड भेटावं बरं ही पण इच्छा आहे.